Hey guys, welcome back to my channel The Soul Food. This is your friend Navni Kale and I hope you guys are safe and healthy. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ अख्खी आपली असणार आहे मराठीमध्ये, कारण आज आपण खाणार आहोत मराठी महाराष्ट्रीयन फूड फॉर 24 आवर्स. आणि जर कोणाला मराठी समजत नसेल तर प्लीज जाऊन सबटायटल्स ऑन करा. तर तुम्हाला लक्षात असेल तर मला गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती, तर मी ती आजच देणार आहे. ती म्हणजे आपली एक पूर्ण फॅमिली कंप्लीट झाली आहे 1K सबस्क्रायबरशी. तर तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा. असं सपोर्ट करत राहिल्यामुळे आपलं चॅनल लवकर ग्रो होईल आणि मी अजूनही असे याच्यापेक्षा चांगले व्हिडिओज घेऊन येईन तुमच्यासाठी. मन तृप्त पासून ते पोट भरेपर्यंत दादर मधलं एकमेव हॉटेल ते म्हणजे तृप्त पोटोबामध्ये आज आपण आलो. मराठी जेवण म्हटलं तर दादरला तर नक्कीच यावं लागतं आणि दादरला मराठी जेवण म्हटलं तर पोटोबा तर नक्कीच या. मी आता आहे पोटोबामध्ये मराठी नाश्ता करायला. सुरुवात करतो मराठी नाश्त्यापासून. जे आता मी ऑर्डर केलं आहे ते आहे पुडाची वडी, थालीपीठ पॉप्युलर आहे त्यांचं आणि मिसळ पण पॉप्युलर, ती ऑर्डर केली आहे. तर आपल्यासमोर बरेच डिशेस आलेले आहेत. पहिला म्हणजे मिसळ पाव, नंतर थालीपीठ आहे, कोथिंबीर वडी आहे आणि साबुदाणा वडा आहे. तर आपण सुरुवात करतो मिसळ पाव पासून. जर कोणाला माहिती नसेल तर मिसळ पाव हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि झणझणीत पदार्थ आहे. आणि मिसळपावची ओरिजिन खरं तर पुणे आणि कोल्हापूरमध्ये झाली आहे आणि वर्ल्ड वाईड आता हे खूप स्प्रेड झाला आहे. मिसळपाव माझा तरी पर्सनल फेवरेट आहे. सो लेट्स स्टार्ट. भूक पण खूप लागली आहे, चालू करूया. तर ही मिसळपावची डिश आहे, तुम्ही बघू शकता, जवळ या. ह्याच्यामध्ये सगळे प्रकारचे कडधान्य आहेत. मूग आहे, मटकी आहे, वाटाणे आहे आणि बाजूला तरी दिली आहे, फरसाण आहे आणि हे छास आहे आणि कांदा आहे आणि टोमॅटो, पाव आहे 2 आणि लिंबू पण आहे. तर आपण सुरू करूया. पहिला तर मस्त कांदा आणि टोमॅटो घालूया याच्यावरती. फरसाण भरभरून घालूया, मला तर फरसाण खूप आवडतं. फरसाण शिवाय मिसळ तर इनकम्प्लीट आहे. कलर वरून तर खूप झणझणीत वाटतंय पण मस्त आहे, दिसायला तर भारी वाटतंय. आय थिंक टेस्टला पण खूप मस्त असेल. तर आपण ट्राय करूया. आपला बाईट. मिसळ ही केव्हा पण झणझणीतच असावी. जसं मी तो बाईट घेतला ना, जे स्पायसीनेस हिट केला ना, एक नंबर होतं, मजा आली. मी थोडासा लिंबू पिळेन, थोडं स्पायसीनेस कमी करायला आणि बॅलन्स आउट करायला. आणि जेवढी झणझणीत मिसळ ना, मिसळ ही केव्हा पण त्याच्या स्पायसीनेस म्हणून ओळखली जाते आणि मिसळ असावी तर स्पायसीच असावी, तरच त्याची टेस्ट चांगली एनहान्स होते. मी अजून एक बाईट घेईन, मला तर खूप आवडली आहे. तर नेक्स्ट आपल्याकडे आहे भाजणीचे थालीपीठ. 2 पीस आहेत, मस्त गरमागरम आहेत. त्याच्याबरोबर चटणी दिली आहे आणि लोणी आहे. शक्यतो याच्याबरोबर दही देतात पण ह्यानी यांची स्पेशालिटी आहे ते लोणी सर्व करतात. मस्त मिल्की आहे, क्रीमी वाटतंय खूपच. चटणीचा कलर, रंग पण खूप मस्त आहे. तर बघूया आपण. खूप थिक आहे, जास्त पण एवढं पण नाही आहे, पण चांगलं. टेक्स्चर वाईज खूप चांगलं वाटतंय. हे चटणीमध्ये घेतलं, पहिल्या चटणीबरोबर खाऊन बघूया. वा, एक नंबर आहे. तर नेक्स्ट आपल्याकडे आहे कोथिंबीर वडी. दिसायला तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते, चविष्ट वाटते. तर ह्याच्यामध्ये आहे 4 कोथिंबीर वड्याचे पीसेस आहेत एका प्लेटमध्ये. जी कोथिंबीर वडी तुम्हाला माहिती नसेल तर ते चण्याच्या पिठाने बनवल्या जातात. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे टेक्स्चर याचा, मस्त वाटतंय. पूर्ण स्टफ्ड आहे, आतमध्ये चण्याचं पीठ आहे, त्याच्यानंतर कोथिंबीरचं मिश्रण आहे, बेसन आहे आणि वरतून फ्राईड आहे आणि वरतून शेव आणि कोथिंबीर आणि कोकोनट आपलं खोबऱ्याने गार्निशिंग केली आहे. खूप सुंदर दिसते. त्याच्यानंतर चटणी दिली आहे, गुळाची चटणी आहे, चिंच गुळाची चटणी आहे आणि खोबऱ्याची चटणी आहे. तर आपण पहिला पीस ट्राय करूया. हे खजूरच्या चटणीमध्ये डिप केलं, एकच नंबर. चिंच गुळाची चटणी खूप सुंदर लागते वडी बरोबर. वडी पण खूप सुंदर फ्राईड आहे. मी आता खोबऱ्याच्या चटणीवर ट्राय करेन. मस्तच. संध्याकाळी मला फक्त हे दिलं ना तरी माझं पोट मस्त भरेल. खूप सुंदर आहे. चटणी ही त्यांची स्पेशालिटी आहे. कोथिंबीर चटणी खूप चांगलं जातं, कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे. मला तर फार आवडलं. कोथिंबीर वडीची खमंग चव आणि तो कुरकुरीतपणा प्रत्येक घासमध्ये येत होता. तर आपला पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे साबुदाणा वडा. ह्याच्यामध्ये 2 पीस येतात. सर्व केला आहे, खोबऱ्याची चटणी आहे आणि दही आहे. युजली साबुदाणा वडा दह्याबरोबरच चांगला लागतो. तर आपण ट्राय करूया. खूप क्रिस्पी आहे, आवाज तुम्ही ऐकलं बसा. पहिला चटणीवर ट्राय करू. खूपच सुंदर. तर आपण एक बाईट दह्यासोबत पण घेऊन बघूया. बाईट.
अप्रतिम. साबुदाणा हा खूप लोकप्रिय पदार्थ आहे महाराष्ट्रातला. तो ऍक्च्युली याच्यामध्ये साबुदाण्याचा पूर्ण स्टफिंग आहे, वरतून मस्त फ्राय केला आहे आणि दह्यासोबत एवढा सुंदर लागतोय. ते थंड थंड दही, हा हा हा, खूप सुंदर. एकदा तरी तुम्ही साबुदाणा, जरी तुम्ही ट्राय केला नसेल तर एकदा तरी साबुदाणा ट्राय करा. युजली साबुदाणा वडा आहे ना, तो उपवासाला खाल्ला जातो. बरीच लोक महाराष्ट्रीयन्स उपवासाला साबुदाणा वडा खातात. तर सुरुवात करू आपण गोड पदार्थांनी. शेवटचा टप्पा तो आपला आहे डेझर्ट्स. ऑब्व्हियसली एवढं झंझटीत जेवलोय तर आता डेझर्ट्स तर बनत आहे. तर हे घेतलं आपण पियुष. हे बनतं श्रीखंडाने. त्याच्यामध्ये श्रीखंड आहे, दुधाचा हे आहे, ड्रायफ्रुट्स आहेत भरपूर, केसर आहे आणि थंड थंड आहे. तर बघूया. वा वा वा, एकच नंबर. असं वाटतं श्रीखंड खातो आपण. खूप सुंदर, गोड आहे, स्वीट आहे, एकदम जास्त पण स्वीट नाहीये, माइल्ड आहे. एकच नंबर, खूप आवडलं. आता तूप टाक. तुम्ही आतमध्ये बघू शकता गूळ आणि खोबऱ्याचं सारण आहे, थोडे ड्रायफ्रुट्स आहेत आणि वरतून स्टीम केलेलं आहे. खूप सुंदर आकार पण याचा खूप सुंदर वाटतोय. मन तृप्त झालं. खूप सुंदर. अति गोड पण नाहीये, माइल्ड आहे, बॅलन्स आउट होतं. खूपच मस्त. लेअर पण थिक, जास्त थिक नाहीये, थिनच आहे. आतमध्ये स्टफिंग पण इनफ आहे की त्याचा व्यवस्थित फ्लेवर छान येतोय. मिठास आहे त्याच्यामध्ये, खूप मस्त. तर आपण चालू करूया आपला शेवटचा पदार्थ, म्हणजे खरवस. जर तुम्हाला माहिती नसेल, खरवस हा गाईच्या चीकने बनवला जातो. ह्याच्यामध्ये भरपूर गूळ पडतं, साखरेचा उपयोग नाही केला जात आणि गोड आहे, वरतून केसर पण आहे. दिसायला पण खूप सुंदर प्लेटिंग केलं जाणे. सॉफ्ट असो, क्रीमी टेक्स्चर असतो याचा. सो लेट्स गो, आपण ट्राय करूया. इथून घेते. खूपच सुंदर. जसं जिभेवर ठेवलं ना तसं मेल्ट झालं. खूप सॉफ्ट टेक्स्चर आहे, जास्त पण गोड नाही आहे, मीडियम गोड आहे. जसं एखाद्याला आवडेल तसंच आहे, एकदम सुंदर. लहानपणी ही गाडीवर आम्ही बघून खूप खायची खूप इच्छा व्हायची. अजूनही खरवस माझा फेवरेट आहे, पर्सनल फेवरेट आहे. सो या. तर मित्रांनो, आज मी थोडक्यातच डिशेस दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. मराठी कल्चर हे वास्ट आहे, महाराष्ट्रीयन डिशेस पण भरपूर आहेत अजून. तर मी नक्कीच पार्ट 2 घेऊन यायचा प्रयत्न करेन. त्याच्यात आपण पुढचे सगळे डिशेस कव्हर करू नक्कीच. जर तुम्ही अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा. तर आजची व्हिडिओ पण तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा माझ्या चॅनलवरती द सोल फूड. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खाओ पिओ खुश रहो. कारण आज आपण खाणार, मी आज शायरी नाही बोलणार आहे आणि कारण तो आता आपण तो आपण. तर मित्रांनो, परत मित्रांनो, हलका छोटा, हलका छोटा चाव बाबा, काय खमंग चव. हा, कोथिंबीर वडीचा खमंग चव. आपला शेवटचा पदार्थ हे तूप आहे. तूपच आहे ना.